नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज 23 जुलै 2026 साधारणतः 2 महिने संपायला आले पावसाळ्याचे। मनासारखा पाऊस तर नाही आहे। शेतकरी म्हटला जशा परिस्थितीमध्ये पाऊस असेल त्या परिस्थितीमध्ये तो संघर्ष करत असतो। आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं का आपण जी मोसंबी आपली मर्जर झालेली आहे, एकूण 14,000 मोसंबी लागवडीमध्ये साधारणतः 2 ते 2,500 रोपं आपले सुकले, वाळले। बरेच कारण आहेत त्याला, पण मग आज स्टेप बाय स्टेप 1 वर्ष झाल्यानंतर परत आपण मागवले 2,000, त्याचीच लागवड आज सुरू केलेली आहे। त्याच्यानंतर आपण आज प्लॉट नंबर 5 मध्ये 1 2 3 4 या 4ही प्लॉटमध्ये मोसंबीची लागवड रोपांची होऊन गेली। पण आज शेवटचा प्लॉट आहे आणि मेन सुरुवात तिथून होते। नंबर जरी त्याचा 5 असला तरी येतानाच एंट्री आपण 5 नंबर प्लॉटमध्ये करतो। तरी असो, आता हे मोसंबीचे झाडं लागवड सुरू झालेली आहे। हे बारीवन माल्टा व्हरायटी मागवलेली आहे। त्याच्यानंतर हे आपले टरबूज जे लावलेले आहेत, तुम्हाला रोप दिसत असेल उगलेला, बी लागवड करतो आपण। त्याच्यानंतर या साईडला माझ्या माता बहिणी आता रोप लागवड करतात आहेत। या प्लॉट नंबर 5 मध्ये जशी पाहिजे तशी ग्रोथ झाली नव्हती। मागचे जे मोठे प्लॉट आहेत तिथं खरंच सुंदर आहेत मोसंबी असते। प्रत्येक शेतीचा जमिनीची पोत पण वेगळी असते। त्या मानाने आता जर इथं पपई पाहिली तर खरंच छान आहे। आता इकडे लागवड चालूच आहे, इकडे टरबूज पण चांगलं आहे। पपई दिसत असेल तुम्हाला, पपई लागायलाही लागली, फळही छान लागायला लागलेले। नक्कीच आपण मेहनत तर घेतोच आहे। काही झाडं मी मुद्दाहून तुम्हाला दाखवेल इकडे। आता ही मोसंबी लागवड झालेली आहे। ही व्हरायटी बारीवन माल्टा आपण स्पेशल कलकत्त्याहून मागवलेली आहे आणि लागवड जर म्हटली तर हाय डेन्सिटीमध्ये आहे। 12x4 या पद्धतीने आपण लागवड करतो किंवा केली आहे। बरेचसे लोकांचं म्हणणं पडलं येईल का नाही येईल का, नक्कीच येईल। लोक जर आंबा आता 9x3 फुटावर लागवड करून आंब्याचं उत्पन्न घेत आहेत। ज्या आंब्याच्या झाडाला 200 वर्षाचा इतिहास आहे, 2 वर्ष आयुष्य आहे, ते झाडाची साईज 6 मीटर किंवा 7 मीटर बाय 7 मीटरवरून किंवा 6 मीटर बाय 6 मीटरवरून आज 3 मीटर आणि 3 मीटर बाय 1 मीटरवर येऊन गेले। तरी लोक खूप सुंदर उत्पन्न काढतायत। झाड छोटं करून हाताने तोडता येतील फळं, आणि जेवढं झाड छोटं राहतं, माझ्या पाहण्यामध्ये असं आलंय का जमिनीच्या किंवा गुरुत्वाकर्षणाच्या जवळ जे कोणतं फळ असतं त्याची साईज चांगलीच बनते। आणि जेवढं झाड उंच जातं आणि त्याच्या उंचावर जो फळ लागलं असतं त्याची नक्कीच साईज छोटीच असते। आणि हा एक तर विशाल वाढलेलं असतं, झाडं खूप वर मोठे जातात, त्याच्यामुळे ग्रॅव्हिटी त्याची कमी झाली असेल तर फळांची साईज पण छोटी होते, असं माझं वैयक्तिक मत आहे। तरी असो, आज आपण या प्लॉट नंबर 5 मध्ये आलो। पपई खूप सुंदर आहे, पपई टरबूजही छान आहे, मोसंबी पण आपली जी मर्जर झाली तिची लागवड चालू आहे। आणि पपईची आपल्या मोसंबीची लागवड झाल्यानंतर तुम्हाला सांगितलंच आहे मी, आपण एक तर तुमचं टोकन यंत्रांनी आपण वापस इथं भेंडी लावणार आहे। एक तर टोकन यंत्र असो किंवा ताई खुरपांनी लावतील, ज्या पद्धतीने योग्य वाटेल आपल्याला नक्कीच आपण लावणार आहे। आणि खास पपई पण तुम्हाला दाखवायसाठीच म्हणजे कोणत्याच फळाला कोणत्या झाडाचा त्रास होणार नाही, येताना मोसंबीला पपई नडणार नाही आहे। त्याच्यानंतर टरबूज लावलाय आपण, ते खाली येणार आहे। या साईडला आपण वापस भेंडी लावणार आहे। तरी म्हटलं तुम्हाला पूर्ण शेत फिरू, त्या हिशोबानेच आज शूट करतोय। काही झाडं खरंच छोटी आहेत राहिलेली पपईची पण। आता हे झाड खूप सुंदर ग्रो झालेलं आहे, त्या मानाने हे जर पाहिलं ते नक्कीच छोटं राहिलं। बरेच कारण असतील त्याच्यामध्ये। आजच्या तारखेमध्ये आपलं मेन व्हिडिओचा टॉपिकच होता का आपण जी काही लागवड करतो आहे मोसंबीची तीच तुम्हाला दाखवायची होती। आता या साईडला तुम्हाला आणतो काही फळं पपईचे, नक्कीच पहा।
आता हे झाड वाकून गेलंय, तरी आपण लागवड करतानाच लागवड करताना झाड तिरपं म्हणजे 40 डिग्री बेंड देऊन दिला होता लागवड करतानाच. आणि अपेक्षाच आपण एवढ्या कमी ठेवलेल्या आहेत का मी तर मागच्या सुरुवातीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का मी जर 10,000 झाडं लावतोय, एका रोपाची किंमत, पपईच्या एका रोपाची किंमत 10 रुपये आहे, आणि जर मी त्याच्यावर वर्षभरामध्ये 20 रुपये खर्च करेल तर एकूण खर्च माझा पपईचा 30,000 होणार आहे. म्हणजे 30,000 रुपये झाल्यानंतर एका पपईच्या झाडाने जर मला 10 किलो पपई दिले आणि जर 10 रुपयाचा जरी भाव असला तरी 100 रुपये मिळणार आहेत. 30 रुपयाला 100 रुपये जरी मिळाले तरी मी हॅपी आहे. 10,000 रुपयांमधून जर एका झाडामागून 60-70 रुपये जरी तुम्हाला मिळाले अतिरिक्त, कारण की मेन पीक आपलं मोसंबी आहे. आता मोसंबी 12/4 आहे आणि पपई जर म्हटली तर ही 12/6 येते, ते पण झिगझॅग पद्धतीमध्ये. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे कोणाला कोणाची अडचण नाही, ही मोसंबी वाढत राहील तोपर्यंत ही पपई निघत राहील. जेव्हा हिला आणि याचा सूर्यप्रकाशाचाही कोणताच त्रास होणार नाही या पद्धतीनेच आपण डिझाईन केलेली आहे. प्रत्येक झाड पाहिल्यानंतर खरंच सुंदर वाटतं. काही झाडं छोटेही आहेत, काही मोठेही आहेत, पण नक्कीच आता आपण या लागवडींमध्ये तुम्हाला एवढंच खास दाखवण्यासाठीच हा व्हिडिओ शूट करतोय. तरी आधी या साईडला या, इकडे पाहता हे इकडे मुलं करूनच राहिले. सगळी लागवड जी होती ही साधारणतः सुरू आहे. आता हा शेवटचा प्लॉट राहिला आपला. आता इकडच्या साईडलाही मी आणतो तुम्हाला. काल पाऊस पण खूप छान झालाय, पपई दिसायला लागलेली असेल आणि खर्च फार कमी. स्प्रेइंग करत नाही, काय त्याच्यावर कोणता अटॅक आला हे आला मी त्याच्याकडे लक्ष देत नाही. नक्कीच काही झाडं आपले बसले असतील उपटून फेकून दिले, अतिरिक्त खर्च अधोनात खर्च करत नाही. बरेच सायंटिस्ट लोक असतात, हे द्या ते द्या, आपण त्या भानगडीत पडत नाही. जे आपण देतो तेवढं प्रामाणिकतेने दाखवतो आणि सांगतो. आता हे फळ दिसत असेल तुम्हाला, स्टेप बाय स्टेप नक्कीच 2 वर्ष आपल्याला पपईचं उत्पन्न घ्यायचं आहे. राहिली पपईची व्हरायटी किंवा जात ही 15 नंबर लावलेली आपण. येणारं उत्पन्न कसं येईल नक्कीच सांगेल. त्याच्यानंतर काय काय त्रास होतो, आता आपण टरबूज लावलेलं आहे, रोपं दिसत असतील तुम्हाला बेडवर, ते पण मी कॅमेरामॅनला सांगेल का दाखवा. जे झाडं आपले मेले होते ते वापस नवीन गड्डे करून लागवड करतोय आपण. तरी असो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, एवढंच बोलतो. आणि महत्त्वाचा एक विषय राहिला होता, तो जो माझ्या डोक्यात कधीपासून चालतोय. मला कुत्रे पाळायची खूप हौस आहे. माझ्याकडे पग जातीचं म्हणजे जे चायनाचं कुत्रे आहे ते पण आहे. माझं खूप जीव असतो त्याच्यामध्ये. त्या कुत्र्याचा आणि या व्हिडिओचा काही संबंध नाही. पण महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काही कुत्रे आपले असतात, किती सुंदर आहे. काही कुत्रे आपले असतात आणि काही आपलेच कुत्रे असतात. बस एवढंच सांगू. समोर ज्याला समजायचं असेल तर समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच बोलतो आणि आज इथंच थांबतो. नमस्कार.